श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज बघा, तर आज हे जे खत आहे ना ते शेतात नेऊन टाकायचं आहे. तर आमचे सासरे असं ते वरती बसून असं खत दाबत आहे आणि हे जे भैया आहेत ना ते खत जमा करून टाकत आहे. तर आमच्या घरचे सासरे वगैरे ते ट्रॅक्टरवाले पण आहेत, ते सगळेजण मदत करत आहे. तर हे जे खत आहे ना आमच्या घरामागे बघा उकंडा तयार होतो. तो उकंडा म्हणजेच आपलं दैनंदिन रोजचं वापरण्यातलं झाडून झुडूनचा कचरा, त्यानंतर आपलं जे आपण अन्न असतं आपलं वेस्टेज गेलेलं खरकटं वगैरे. आणि तुम्हाला माहीतच आहे आपल्याकडे गाय पण आहे, तर शेण टाकलं जातं तिथं. तर हे सगळं एकत्र खत केलं जातं. तर हे जे खत असतं ना आपल्या शेतासाठी खूप फायद्याचं असतं. तर त्यासाठी आता एक ट्रॉली पूर्ण खत निघलेलं आहे हे. तर आता हे बघा शेतात घेऊन आलोत आम्ही. तर आता हे आमच्या घरचे आलेले आहेत बघा का शेतामध्ये खत घेऊन. आणि हे खत टाकताना काय करावं लागतं, ते असं काही डायरेक्टली म्हणजे असं पसरून देता येत नाही. तर असे प्रत्येक एका एका जागेवर असे त्याचे गंज करावं लागतात. मग आता हे गंज केला का ट्रॅक्टर थोडंसं पुढं घेऊन जायचं, मग थोड्या थोड्या अंतराने असे गंज करून टाकावं लागतात आणि मग नंतर ते आपलं पसरून दिलं जातं बघा. तर आता ही बघा ही प्रोसिजर असे केल्या जाती. तर नांगरणं तर झालंच होतं. नांगरायचा काही व्हिडिओ तुम्हाला करता म्हणजे मला तुम्हाला दाखवता नाही आलं कसं नांगरलं. कारण काय झालं होतं, रात्री आमच्या ट्रॅक्टर ते 11:30 वाजता आलं होतं नांगरण्यासाठी. एकतर डिझेलचे एवढे प्रॉब्लेम झालेत ना तुम्हाला माहीतच आहे. इकून तिकून कसं तरी डिझेल भेटलं तर ते ट्रॅक्टर मग रात्री 11:30 वाजता आलं, कारण प्रत्येकाचं नांगरून द्यावं लागतं ना. तर ट्रॅक्टर यायला आमच्या शेतामध्ये उशीर झाला. तर रात्री मग 11:30 वाजता नांगरलं होतं, त्यामुळे व्हिडिओ काही घेता नाही आला. तर आता हे बघा तुम्ही असं एक सुंदर प्रोसिजर केली आहे खत टाकण्याची. नंतर ते पसरून दिलं जातं. तर पूर्ण खत असं टाकून दिलेलं आहे, आता ते जमा केलेलं आहे. त्यानंतर ते पसरून देणार. तर हे अशी असती पेरणीपूर्वीची पूर्ण मशागत. त्यानंतर पूर्ण काही असं एक नांगरणं. आता तुम्ही तर काही सगळं काही बघितलेलंच आहे. आता हे बघा अशी सुंदर जमीन नंतर परत तयार केली जाते. आता शेतकरी फक्त एक पावसाची वाट बघतो. पाऊस पडला की परत आपल्या पेरण्या चालू होतात. त्याही तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणारच आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा.